मी मनोहर पवार, TV1 मराठीमध्ये आपले स्वागत। पाहूया आजचे वृत्त। दुष्काळी उमदी भागातील संघर्षातून रूपा हनगंडे हिने नोंदवली यशाची कहाणी। राष्ट्रीय पातळीवरील यश। केळे विक्रेत्या महिलेच्या लेकीची सुवर्ण कामगिरी। उमदी गावाच्या भाळी बसलेला कायम दुष्काळीचा शिक्का, त्याच्या झळांनी पडलेलं कुटुंब, केळे विक्री करून संसाराचा गाडा चालविणारी माय, अशा प्रतिकूल परिस्थितीत संघर्षाचे ओझे पेलत एका मुलीने राष्ट्रीय पातळीवरील वेट लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी करीत यशाला गवसणी घातली। उमदी तालुका जत येथील रूपा हनगंडे हिने पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ स्पर्धेत वेट लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवरील सुवर्ण पदक पटकाविल्याने सध्या तिच्या संघर्षाची कहाणी चर्चेत आली आहे। आयुष्यात भोगलेल्या दुःखाचे ओझे तिने उचललेल्या स्पर्धेत ही वजनापेक्षा कितीतरी जास्त होते, तरी अशा परिस्थितीच्या ओझ्याखाली ती कधीच दबली नाही। तिची लहान बहीण ही वेट लिफ्टिंग प्रकारात सराव करीत होती। परिस्थितीच्या कठोर परीक्षेने तिचे वेट लिफ्टिंगमधील यशाचे स्वप्न भंग पावले। रूपाच्या अगोदर तिचा विवाह झाला, त्यामुळे छोट्या बहिणीच्या या स्वप्नांना तिने कवटाळले आणि त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली। घरची परिस्थिती बेताची असतानाच तिने या सर्व गोष्टी झेलत वजन उचलण्याचा सरावही केला। अथक मेहनत, जिद्द, स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी आवश्यक असलेली चिकाटी, संयम याचा अंगीकार करीत तिने तिच्यातील खेळाडूंना जन्म दिला। काही महिन्यापूर्वी ती बेंगलोर येथे प्रशिक्षणासाठी गेली। तेथील एका खाजगी व्यायामशाळेत प्रशिक्षक म्हणून काम करीत तिने स्वतःचा सराव सुरू ठेवला। आर्थिक अडचणीचे बांध पार करीत अखेर तिने बहिणीचे व स्वतःचे स्वप्न एकाच वेळी पूर्ण केले। दुष्काळी भागातील उमदी येथील MV हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची ती विद्यार्थिनी आहे। दुष्काळी जत तालुक्याचे नाव देश पातळीवर चमकल्याने तिचे जत तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे। तिला प्राचार्य श्री शैल होर्तीकर, प्रशिक्षक श्री नांदनीकर व शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले। या विद्यार्थिनीने दुष्काळी भागातील ग्रामीण, अगदी दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थिनी असून आमच्या शाळेमध्ये तिनं 5वीला प्रवेश घेतली आणि 5वी पासून तिनं या वेट लिफ्टिंगच्या स्पर्धेमध्ये उतरले आणि 7वीला असताना तिनं 1 गोल्ड आणि 2 सिल्वर मेडल प्राप्त केली। अशा पद्धतीनं तिनं या आज अखेर जे काही कामगिरी केलेली आहे ते सर्वांचं कौतुकास्पद आहे। यामध्ये त्या गरीब परिस्थितीतून सुद्धा त्यांच्या वडील रोजिंदार कामाला जातोय, अशा परिस्थितीत सुद्धा आमच्या ग्रामीण भागातील मुली एवढ्या मजल मारू शकतात हे आज सर्व महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे। फक्त बालेवाडी येथे झालेल्या खेलो इंडिया नव्याने सुरू झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने महाराष्ट्रासाठी सोनं पदक नवीन विक्रमासहित घेऊन आमच्या प्रचाराचे व आमच्या गावाचे नाव उज्ज्वल केले। तिच्या या जिद्दीच्या यशाला TV1 मराठीचे शतशः सलाम।